बोला भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघाले. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी त्यांची ही चूक पत्रात घ्यावी. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी दारूचे गारे उपसील, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमच्या कानातुरात होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? अनाथ ऑर्डर राहिला असेल असं नाहीये, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता. कुठलाही माझा तसा हेतू नव्हता आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे. पण तसं काही असेल तर अनाथ ऑर्डर झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही. आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो मी तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही. यावेळेला त्यांना काही वाटायचं दिलगिरी व्यक्त करतो मी. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.